बातमी आहे राज्यातल्या वाढलेल्या तापमानाची। राज्यातला चढलेला पारा उतरायला तयारच नाहीये, खास करून विदर्भामध्ये। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट ही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नोंदवलं गेलं। ब्रह्मपुरीचा पारा 46 अंशांवरती गेला। कालच्या तुलनेमध्ये पारा केवळ 1 अंशानं खाली आला, त्यामुळे नागरिकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाहीये। गडचिरोली आणि वर्ध्याचा पारा 45 अंशांवरती आहे, तर अकोला, अमरावती, नागपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। तर यवतमाळ, गोंदिया, वर्धा, अकोला सगळ्या ठिकाणी दुपारच्या वेळेला रस्ते ओस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विदर्भातली उष्णतेची लाट कायम आहे। तर राज्यभरामध्ये खास करून विदर्भात कुठे किती तापमान नोंदवलं गेलंय त्यावरती एक नजर टाकूया। ब्रह्मपुरी 47.1, वर्धा 45.5, चंद्रपूर 46.2, अकोला 44.9, अमरावती 45.4, तर गडचिरोली 46 अंश सेल्सिअस। तर विदर्भातल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातल्या शाळा सुरू होण्याची तारीख पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातल्या शाळा या 15 जूनपासून सुरू होण्याचं नियोजन असताना विदर्भातल्या शाळा 26 जूनपासून सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती पंकज भोयर यांच्या वतीनं देण्यात आली आहे। सध्या विदर्भामध्ये उष्णतेची फार मोठ्या प्रमाणात लाट चालू आहे आणि हीच जर का परिस्थिती 10 जून नंतर 12 जून नंतर कायम राहिली तर निश्चितपणे विदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शाळा सुरू होण्याची तारीख पुढे करण्यात येईल। ह्या संदर्भात प्रशासनाला तसे निर्देश देण्यात आलेले आहे। प्रशासन लक्ष ठेवून आहे, जर का अशा पद्धतीची परिस्थिती 10 जून 12 जून नंतर देखील कायम राहिली तर निश्चितपणे तारीख शाळा सुरू करण्याची तारीख विदर्भातली पुढे ढकलण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।